पहिला चॅप्टर आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. दुसरा चॅप्टर आहे वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड चॅप्टर इज अंकगणित श्रेणी, अर्थमेटिक प्रोग्रेशन. फोर्थ अर्थ नियोजन, फायनान्शियल प्लॅनिंग. फिफ्थ चॅप्टर संभाव्यता, प्रोबॅबिलिटी. सिक्स्थ चॅप्टर सांख्यिकी, स्टॅटिस्टिक्स. तर मित्रांनो या ठिकाणी एकूण 6 चॅप्टर आहेत. 6 चॅप्टर आणि या 6 चॅप्टरवर जे काही प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत, सराव संच दिलेले आहेत, त्या सराव संच मधील प्रत्येक उदाहरण, ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम, सॉल्व्ड हिअर. म्हणजे या ठिकाणी 6 चॅप्टर मधील प्रत्येक प्रॉब्लेम सेट मधील प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवून दिला जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी दोन्हीही लँग्वेज मध्ये या ठिकाणी वापर केला जाणार आहे, जेणेकरून तुम्ही मराठी मीडियमला असाल किंवा इंग्रजी, दोन्हीही माध्यमामध्ये तुम्हाला हे गणित अगदी सहज आणि सोपं होईल, यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर आपण पाहणार आहोत आज व्हिडिओ नंबर फर्स्ट अँड इट्स अ डेमो व्हिडिओ. जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल, हा डेमो क्लास आहे आणि तुम्हाला यानंतरचे सर्व व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142. 10वीचा सर्व अभ्यासक्रम, पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड, ऑल सिलेबस विल कवर्ड हिअर विथ इझी वे. आणि सगळ्यात महत्वाचं, विद्यार्थ्यांना काय येत नाही यावर माझा जास्त भर असेल आणि विद्यार्थी कुठं चुकतात, त्यांच्या चुका कशा कमी होतील, या सर्व बाबींची माहिती आपण या सर्व उदाहरण शिकत असताना घेणार आहोत. जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर 8856 046 142 या नंबरवर व्हॉट्सअप करा. जीनियस मॅथ नावाने हा नंबर सेव्ह करू शकता आपण. जीनियस मॅथ्स या नंबरला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस सांगितली जाईल. हा क्लास नेमका कसा जॉईन करायचा, तर सुरुवातीला डेमो क्लास पाहून घ्या. डेमो क्लास जर तुम्हाला आवडला, if you have interested to teach online video, then you contact us Genius Math 8856046142. तर या नंबरवर you can WhatsApp for request of next videos and to join our WhatsApp classes or video classes. Let's start the first lesson, linear equation in two variables. दोन चलातील समीकरणे हे आपण पहिलं प्रकरण आज सुरू करतोय. तर या प्रकरणामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत ते आपण सुरुवातीला पाहून घेऊयात. तर या ठिकाणी जे काही महत्वाचे पॉइंट आहेत या चॅप्टरमध्ये, म्हणजे ज्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे किंवा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात, द बेसिक पॉइंट और द मेन पॉइंट इन धिस चॅप्टर वी सी हिअर, विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम ऑल्सो अँड विच टाइप ऑफ क्वेश्चन आर आस्क इन एक्झाम ऑल्सो वी सॉल्व हिअर. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण पाहत असताना आपण सुरुवातीला त्यामधील महत्वाचे असे 3च मुद्दे आहेत आणि या 3 पॉइंटवरच प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणखी एकदा तुम्हाला सांगतो, व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओच्या वरच्या कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला असे 3 पॉइंट दिसतात तुम्हाला, याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी 120, 240, 360, 540 अशी तुम्हाला क्वालिटी दिसते. तर 360 क्वालिटी क्लिअर करा, याला सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ क्लिअर दिसेल. चला तर मग सुरुवात करूयात आपण. तर या ठिकाणी या चॅप्टरमध्ये महत्वाचे पॉइंट आहेत, मेथड टू सॉल्विंग लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण सोडवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत किंवा समीकरण सोडवायची कशी, त्यामध्ये ग्राफ मेथड आणि क्रॅमर्स रूल हे 2 पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन सोडवणार आहोत. म्हणजेच आलेख आणि क्रेमरची पद्धती, या 2 पद्धतीचा करून हे सर्व उदाहरण आपण सोडवू शकतो. तर हा आहे आपला पहिला मुद्दा. दुसरा आहे इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन. म्हणजे असे काही इक्वेशन आहेत ज्यांचा आपण ट्रान्सफॉर्म करून म्हणजे लिनियर इक्वेशन करू शकतो. तर ते पण इक्वेशन आपण सोल्व्ह करणार आहोत. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे ज्यांचं रूपांतर करता येऊ शकतं, अशी सर्व उदाहरणं या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायची आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन.
म्हणजे एक सामायिक समीकरणाचं उपयोजन, यामध्ये मॅक्झिमम वर्ड्स प्रॉब्लेम महत्वाचे आहेत. जे वर्ड्स प्रॉब्लेम परीक्षेच्या दृष्टीनेही खूप महत्वाचे आहेत. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला आजच सांगतो, किंवा याचा गेस जर तुम्हाला सांगायचा असेल तर एक सामायिक समीकरणे किंवा ऍप्लिकेशन ऑन सायमल्टेनियस इक्वेशन यावर एक प्रश्न, वन क्वेश्चन मस्ट इन एक्झाम, म्हणजे एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातोच. म्हणजे आपण कोणताही घटक शिकत असताना कोणत्या प्रश्नावर आपल्याला भर द्यायचा आहे, कोणते प्रश्न आपल्याला सोडवायचे, आणि इक्वेशन दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन यावरचा एक क्वेश्चन 100% परीक्षेमध्ये असेल. म्हणजे या चॅप्टरवरचे 2 प्रश्न फिक्स तुम्हाला 10वीच्या एक्झाममध्ये असतील. त्यासाठी हे चॅप्टर अतिशय महत्वाचं आहे. त्यामधले हे 2 पॉइंट, त्याचबरोबर क्रॅमर्स रूलवर एक क्वेश्चन, म्हणजे या टॉपिकमध्ये 3 प्रश्न पेपरमध्ये नक्की विचारले जातील. तर या ठिकाणी प्रत्येक प्रकरण शिकत असताना किंवा प्रत्येक घटक शिकत असताना टू लर्न ईच अँड एव्हरी क्वेश्चन वी डिस्कस अबाउट द गेस ऑफ मेन बोर्ड एक्झाम. So it's very important to listen here carefully, and we start the next point, that how to solve the variables or two variables equation. Let's start the next part. To solve the linear equation, we first of all see the how we recognize the two variable linear equation. म्हणजे 2 चलातील समीकरणे हा भाग सोडवत असताना 2 चलातील समीकरणे जर आपल्याला सोडवायची असतील किंवा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, तर त्याचं जे काही जनरल फॉर्म आहे ते आहे ax प्लस b y प्लस c इज इक्वल टू 0. तर हे जनरल म्हणजे सामान्य रूप आहे समीकरणाचं. 2 चलातील समीकरणाचं हे सामान्य रूप आपल्या समोर या ठिकाणी लिहिलेलं आहे, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. याला आपण या पद्धतीने पण लिहू शकतो, ax प्लस by इज इक्वल टू c. हे c इकडे पण लिहिता येतं आपल्याला. तर या पद्धतीने पण हे सामान्य रूप आहे. तर हे इक्वेशन आहे किंवा नाही कसं ओळखायचं, म्हणजे 2 चलातील समीकरण असण्याच्या अटी, इज देअर इक्वेशन इज 2 व्हेरिएबल ऑर नॉट, हाऊ वी कॅन रिकॉग्नाइज ऑर वी फाइंड आउट द गिवन इक्वेशन इज लिनियर इक्वेशन ऑर नॉट. देर आर 2 कंडिशन. तर पहिली कंडिशन काय आहे पहा, कंडिशन फॉर लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल्स. पहिला आहे 2 चल असावीत आणि दोन्ही चलाची कोटी 1 असावी. तर कोटी म्हणजे काय, 2 व्हेरिएबल और डिग्री मस्ट बी 1, म्हणजे त्या चलाची डिग्री किती असली पाहिजे, 1 असली पाहिजे. तर आपण याचा पण अभ्यास पाहणार आहोत. त्यानंतर a अँड b एकाच वेळी 0 नसावे, म्हणजे a आणि b एकाच वेळी 0 नसावे. म्हणजे एखादं जर इक्वेशन असेल तर त्या ठिकाणी a आणि b ची जी व्हॅल्यू आहे ती ऍट अ टाइम, म्हणजे त्या ठिकाणी पहा a अँड b आर नॉट 0 ऍट द सेम टाइम. म्हणजे एक 0 असेल तर चालेल, परंतु दोन्हीही 0 असू नयेत. तर या जर 2 कंडिशन असतील तर त्याला आपण 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. उदाहरणामध्ये इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, म्हणजे दिलेलं समीकरण हे 2 लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही हे आपल्याला शोधायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा डेमो क्लास आहे हे लक्षात घ्या, आणि याच पद्धतीनं प्रत्येक घटक आपण शिकवणार आहोत. आणि तुमचा विद्यार्थी मराठी मीडियमला असेल, सेमी इंग्रजीला असेल किंवा इंग्लिश मीडियमला असेल, विद्यार्थी कोणत्याही मीडियमला असेल तर सर्व लँग्वेजचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे. आणि ही जी मेथड आहे ती अतिशय उत्तम आहे, कारण काही विद्यार्थ्यांना मराठी प्रश्न लवकर समजतो, काहींना इंग्रजी समजतो, काहींना भाषांतर केल्यानंतर लवकर समजतो. तर या ठिकाणी सर्वच लँग्वेज असल्यामुळं नक्कीच तुमचा मुलगा अगदी समृद्ध होऊ शकतो, किंवा त्याला ज्या लँग्वेजमध्ये समजतं, कारण इंग्लिश मीडियमची मुलं जरी असली तरी त्यांना मराठीमध्ये लवकर समजतं, मराठीचे जरी काही विद्यार्थी असतील तर त्यांना इंग्लिश वर्ड्स लवकर समजतात. तर या ठिकाणी दोन्ही लँग्वेजचा वापर केल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांसाठी हे व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहेत. तर पाहूया, या ठिकाणी आपल्याला काही डिस्कस करायचं आहे. 2 चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही ओळखायचं आहे. तर पहिलं समीकरण आहे 7m प्लस 4n इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी पहा यांची जी कोटी आहे म्हणजे यांचा घातांक, ह्या m चा घातांक 1 आहे, n चा घातांक 1 आहे. त्यानंतर a
हे ए 7 आहे, या ठिकाणी बी 4 आहे, म्हणजे दिस इज अ लिनियर इक्वेशन, म्हणजे यस इट्स अ 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन. त्यानंतर दुसरं उदाहरण जर पाहिलं आपण, सेकंड एक्झाम्पल 9x² + 5y² = 0. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याची कोटी दिलेली आहे 2, म्हणजे याची डिग्री किती आहे 2. या ठिकाणी व्हेरिएबलची डिग्री आहे 2च, म्हणजे दिस इज नॉट लिनियर इक्वेशन. नो, इट्स नो, म्हणजे हे 2 चलातील समीकरण नाही. या ठिकाणी जर पाहिलं आपण 5/x + y/4/y, here the degree of this equation, you can write this equation as 5 x⁻⁻1. म्हणजे हे वजा छेदामध्ये जे x आहे याचा घातांक इथं प्लस आहे, पण तो आपण जर वर घेतला या ठिकाणी तर तो मायनस होतो, प्लस 4y⁻⁻1 = 0. So this also not a linear equation. You can change this equation in linear equation, but properly this equation is not linear equation. यानंतर पुढचं उदाहरण जर पाहिलं तर या ठिकाणी a आहे 0 आणि b आहे 7, बट ऍट ए टाइम हे दोन्हीही 0 नाहीत, म्हणजे दिस इज लिनियर इक्वेशन. यस, हे चलातील समीकरण आहे. तर या पद्धतीनं जर 1 मार्काला प्रश्न आला, 1 फॉर 1 मार्क्स, देन यू कॅन दिस टाइप क्वेश्चन मे बी आस्क. तर या पद्धतीनं जर 1 मार्काला प्रश्न आला तर असे प्रश्न येऊ शकतात, पण हा प्रश्न येईल असं मला वाटत नाही, कारण इतकं सोपं विचारणार नाहीत ते. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, ज्यामध्ये आपल्याला समीकरण कसे सोडवायचे ते पाहायचं आहे. तर पुढचा भाग आहे सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन, एक सामायिक समीकरण सोडवणे. तर आपल्याला या ठिकाणी 2 इक्वेशन दिलेले आहेत, 4x + 3y = 15 and 5x - 4y = 11. तर हे समीकरण नेमकं कसे सोडवायची हे आपल्याला या ठिकाणी आता शिकायचं आहे. सर्वात महत्वाचं, दिलेली 2 समीकरणं लिहून घ्या. राईट डाऊन द 2 इक्वेशन, 4x + 3y = 15 and you can give the name equation first. तर हे आहे समीकरण पहिलं. दुसरं समीकरण आहे 5x - 4y = 11 and this is equation number 2. तर आता हे समीकरण सोडवायचं कसं आणि हे सोडवत असताना कोणत्या स्टेप फॉलो करायच्या ते आपल्याला शिकायचंय. तर या ठिकाणी पहा, x चा सहगुणक 4 आहे, म्हणजे कोएफिशियंट 4 आहे, y चा सहगुणक 3 आहे, x चा सहगुणक 5, y चा सहगुणक 4. तर ह्या ठिकाणी हे सहगुणक सारखे करावे लागतील, कोएफिशियंट सेम करावे लागेल. तर या ठिकाणी पहा, आपल्याला जर या ठिकाणी हे 4 दिले, हे 5 आहे, 3 आहे, 4 आहे, त्याचबरोबर इथं साइन पण चेंज आहेत. तर साइन जर चेंज असतील तर तुम्ही काय करा, या पहिल्या समीकरणाला या y च्या सहगुणकानं गुणा, म्हणजे 4 न गुणा, आणि दुसऱ्या समीकरणाला या 3 न गुणा. म्हणजे लक्षात ठेवा, या 3 न सेकंड समीकरणाला पूर्ण गुणायचं आहे आणि ह्या 4 न ह्या फर्स्ट समीकरणाला गुणायचं आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, इक्वेशन फर्स्ट मल्टिपल बाय 4, म्हणजेच इक्वेशन समीकरण 1 ला 4 ने गुणायचं आहे, अँड इक्वेशन सेकंड मल्टिपल बाय 3. तर या ठिकाणी पहा, बाय 4 अँड बाय 3. तर पहिल्या इक्वेशनला 4 न गुणा, याला जर 4 न गुणायचं असेल तर या सर्व समीकरणाला गुणावं लागतं, हे लक्षात ठेवा. फक्त याला गुणून चालत नाही, म्हणजे मल्टिपल याला 4 न गुणायचं आहे, याला पण 4 न गुणायचं आहे आणि याला पण 4 न गुणायचं आहे. मग याला जर 4 न गुणलं तर काय होईल, हे 16x अधिक याला 4 न गुणूयात 12y बरोबर याला 4 न गुणूयात 60. त्यानंतर दुसरं समीकरण जे आहे याला आपण 3 न गुणणार आहोत, म्हणजे हे होईल 15x मायनस या ठिकाणी 3 न गुणल्यानंतर 12y = या ठिकाणी पुन्हा 3 न गुणूयात आपण. तर या ठिकाणी 3 न गुणल्यानंतर हे होईल 33. तर हे आहे इक्वेशन 3 आणि हे आहे आता इक्वेशन 4. तर हेच इक्वेशन आहेत, फक्त यांना गुणलेलं आहे, काहीही बदल केलेला नाही. तर या ठिकाणी थोडं जर निरीक्षण केलं तर y चा कोएफिशियंट आहे 12, y चा कोएफिशियंट 12, म्हणजे y चा सहगुणक 12, y चा सहगुणक 12, पण इथं
प्लस आणि मायनस चिन्ह आहे, म्हणजे जर आपण ह्या दोन इक्वेशनची बेरीज केली तर हे प्लस आणि मायनस 0 होतं. म्हणून या ठिकाणी असं लिहू शकता, समीकरण 3 म्हणजे हे व समीकरण 4 ची बेरीज करून. तर या ठिकाणी आपल्याला या समीकरणांची बेरीज करायची आहे. तर ती बेरीज केल्यावर काय होतं ते आपण पाहूयात. आता या ठिकाणी यांची जर बेरीज केली तर 16x अधिक 12y बरोबर 60, 15x वजा 12y बरोबर 33. बेरीज करायची म्हणजे या ठिकाणी हे प्लस साइन येणार, हे मायनस मायनसच राहणार आणि हे पुन्हा प्लसच होणार. तर या ठिकाणी हे प्लस आणि मायनस मायनस हे कटलं म्हणजे याचं उत्तर येणार आहे 0. आणि हे 16 आणि 15 बेरीज झाली 31x इज इक्वल टू आणि ह्यांची बेरीज झाली 93. आता या ठिकाणी 31x इज इक्वल टू 93. देन यू कॅन सॉल्व x इज इक्वल टू 93/31. तर आता या ठिकाणी पाडा म्हणणं सोपं आहे. 31चा 31 एक 31, 31 त्रिक 93 आणि म्हणून x ची किंमत आलेली आहे 3. आता आपल्याला x ची किंमत माहित झालेली आहे. x ची किंमत माहित झालेली आहे. ही किंमत आपण इक्वेशन 1, 2, 3, 4 कोणत्याही समीकरणामध्ये ठेवली. यू पुट द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 3 इन एनी इक्वेशन 1 to 4. यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ y. तर पहा या ठिकाणी आपल्याला जर आता याची किंमत काढायची असेल तर आपण कसं सोडवायचं. या ठिकाणी कोणतंही पहिलं समीकरण घेऊयात आपण. 4x प्लस 3y इज इक्वल टू 15. x इज इक्वल टू 3 आहे म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो 4 into 3 इज इक्वल टू 3y इज इक्वल टू 15. या दोन्हीचा गुणाकार आला 12 अधिक 3y बरोबर 15. आता हे 12 या ठिकाणी प्लस आहे, तिकडे गेल्यानंतर मायनस होईल म्हणजेच 3y इज इक्वल टू 15 मायनस 12 मीन्स 3y इज इक्वल टू 3 अँड सो y इज इक्वल टू 3/3 मीन्स y ची जी व्हॅल्यू या ठिकाणी येते ते y बरोबर येतं 1. तर या ठिकाणी या पद्धतीने आपण हे इक्वेशन सोडवलेलं आहे आणि याच्या ज्या किमती आलेल्या आहेत ते आलेल्या आहे 3 आणि 1. म्हणजेच या ठिकाणी द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन इज गिवन x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 1. म्हणजेच या ठिकाणी ज्या समीकरणाच्या किमती आपण पाहतो तर या ठिकाणी x y म्हणजेच 3 आणि 1 ही या समीकरणाची उकल आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये सोल्युशन असं पण म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपण समीकरण कसं सोडवायचं हे शिकलेलो आहोत. याला जरी जास्त वेळ लागला असेल तर हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही हे सोडवू शकलात तर तुम्ही 10वी पास आउट झालात म्हणून समजा. म्हणजे तुम्हाला जर 10वी पास व्हायचं असेल तर तुम्हाला यासारखी समीकरणं सोडवता आलीच पाहिजेत. आणि हे समीकरण जर तुम्ही सोडवू शकलात तर पैकीच्या पैकी सुद्धा तुम्हाला मार्क पडतात. यानंतर पाहूया पुढील एक उदाहरण. नाउ नेक्स्ट क्वेश्चन हियर 2x plus 3y is equal to 10 and x plus 4y is equal to 9. तर आपल्याला जर आता हा प्रश्न सोडवायचा असेल तर हा प्रश्न कसा सोडवायचा हे आपण पाहूयात. तर या ठिकाणी दोन इक्वेशन दिलेले आहेत. हे दोन इक्वेशन सोडवत असताना हे 2x plus 3y is equal to 10. तर हे आहे इक्वेशन फर्स्ट म्हणजे समीकरण 1 आणि x प्लस 4y बरोबर 9 हे आहे समीकरण 2. तर या ठिकाणी आता प्रत्येक वेळेस y च सहगुणक सारखा करावा असं काही नाही. आपल्याला सोपं काय जातं. तर या ठिकाणी पहा इथं 2 दिसतं म्हणजे x चा सहगुणक काय आहे 2 आहे, x चा सहगुणक 1 आहे. इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतं हे पण लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुद्धा कन्फ्यूज आहे की इथं 1 घ्यायचं का काय घ्यायचं. जे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे 10वीला येईपर्यंत सुद्धा विद्यार्थ्यांना अडचणी वाटतात किंवा म्हणजे समजत नाही. तर अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी आपण या ठिकाणी शिकणार आहोत मित्रांनो. कारण या ठिकाणी फक्त 10वी शिकवली जाणार नाही तर तुम्हाला 6वी पासून 6 to 10th ज्या ज्या गोष्टी तुमच्या विसरल्या असतील अशा सर्व गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला जाईल. सो प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. तर या ठिकाणी पहा
आता या ठिकाणी जर आपण या पूर्वीच्या उदाहरणासारखं जर सोडवलं तर या पहिल्या समीकरणाला वायचा जर सहगुणक सारखा करायचा असेल म्हणजे कोएफिशियंट ऑफ वाय इफ यू वॉन्ट टू सेम then you can multiply first equation by 4 and second equation by 3, but in another method you can solve only the equation coefficient of x you can equal म्हणजेच फक्त x चा सहगुणक सारखा केला तरी चालतो आणि त्यासाठी फक्त समीकरण 2 ला 2 नी गुणायचे आपल्याला. तर एक ठिकाणी समीकरण 2 ला जर 2 न गुणलं तर काय होतं पहा. तर हे समीकरण होईल 2x प्लस 8y इज इक्वल टू पूर्ण समीकरणाला 2 न गुणायचं. ह्याला 2 न गुणलं 2x आलं, ह्याला 2 न गुणलं 8y आलं, ह्याला 2 न गुणलं 18 आलं. तर हे आपलं आहे समीकरण नंबर 3. आता पहा या ठिकाणी x 2 सारखं दिसतंय. तर समीकरण 1 मधून 3 वजा करा किंवा 3 मधून 1 वजा करा. आता या ठिकाणी वजाबाकी करत असताना बघा हे 18 मधून 10 वजा केल्यावर सोपं जाईल म्हणून आपण असं करणार आहोत. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करूयात किंवा करू. म्हणजे या ठिकाणी यू कॅन सबस्ट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन 3. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 2x अधिक 8y इज इक्वल टू 18. सबस्ट्रॅक्शन मध्ये 2x अधिक 3y इज इक्वल टू 10. तर या ठिकाणी आता ही वजाबाकी करत असताना वजा जर साइन टाकलं तर हे 2x कटलं, इथं 0 आलं आणि 8 मधून 3y गेले म्हणजे या ठिकाणी राहिलं 5y आणि 5y म्हणजे या ठिकाणी 18 मधून 10 गेले तर या ठिकाणी राहील 8 मीन्स तर या ठिकाणी 5y इज इक्वल टू 8 म्हणजेच y इज इक्वल टू 8/5. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये जर ठेवली तर उत्तर काय येईल पहा. y बरोबर 8/5 समीकरण 1 मध्ये ठेवून म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 2x अधिक 3y बरोबर 10 म्हणजे 2x अधिक 3 गुणिले 8/5 बरोबर 10 म्हणजे 2x प्लस 8×3 = 24/5 बरोबर 10. आता हे प्लस 24/5 आहे ते इकडे मायनस मध्ये जाईल म्हणजे 2x बरोबर 10 वजा 24/5 5×10 = 50 5×10 = 50 आणि हे 24 म्हणजेच 2x बरोबर 50 मधून 24 गेले म्हणजे 26/5. पुन्हा हे 2 इकडे भागाकारामध्ये जाईल म्हणजे x बरोबर 26 छेदामध्ये हे 5 भागाकारामध्ये पुन्हा 2 आलं इकडलं पुन्हा बे 1 बेत्रिक 6 म्हणजे x बरोबर 13/5. तर या ठिकाणी या किमती आलेल्या आहेत. x बरोबर 13/5 आणि y बरोबर 8/5 म्हणजेच या समीकरणाची जी उकल आहे x, y ती आहे 13/5 आणि 8/5. म्हणजे सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन इज 13/5 अँड 8/5. तर या पद्धतीने तुम्ही हे समीकरण सोडवू शकतात. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रत्येक x आणि y ची किंमत ही पूर्णांकातच येईल असं काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आज 10वीला आला आहात म्हणजे तुम्हाला संख्याज्ञान खूप चांगल्या पद्धतीने माहित पाहिजे. तुम्हाला सर्व नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, त्यानंतर रॅशनल, इरॅशनल नंबर्स, रिअल नंबर या सर्वांची माहिती असणं गरजेचं आहे आणि तेही आपण टप्प्याटप्प्यानं शिकणार आहोत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर या ठिकाणी थर्ड क्वेश्चन आहे 10x + 15y = 65 अँड 15x अधिक 10y बरोबर 16. तर हे दोन समीकरण सोडवायचे आणि या समीकरणाचे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे इट्स अ व्हेरी स्पेशल इक्वेशन because here 10x plus 15y is equal to 65 equation first
and 15x plus 10y is equal to 60 इक्वेशन सेकंड. तर हे उदाहरण सोडवत असताना किंवा या उदाहरणामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी असते. तर एक गोष्ट लक्षात येईल तुम्हाला, या ठिकाणी x चा सहगुणक 10 आहे तर y चा सहगुणक 10 आहे. पहा 10 10 15 15. तर दिस इज अ व्हेरी स्पेशल केस आणि या पद्धतीचं समीकरण सोडवण्याची एक सोपी पद्धत आहे. हे थोडं वेगळ्या पद्धतीनं समीकरण आपल्याला सोडवावं लागतं. तर यासाठी आपल्याला काय करायचंय, तर या समीकरणाची एक वेळेस बेरीज करायची, एक वेळेस वजाबाकी करायची. म्हणजे या ठिकाणी पहा आपण असं लिहू शकतो, ऍडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. म्हणजे समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करूयात. म्हणजे आपण असं लिहू शकतो 10x अधिक 15y बरोबर 65 आणि 15x प्लस 10y इज इक्वल टू 60. आफ्टर ऍडिशन वी गेट 25x प्लस 25y इज इक्वल टू 125. तर या ठिकाणी एक समीकरण मिळालेलं आहे 25x अधिक 25y बरोबर 125. तर या ठिकाणी हे इक्वेशन जर असेल, समजा याला जर आपण 3 नाव दिलं तर या सर्वांना आपल्याला 25 न डिवाइड करायचंय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो डिवायडेड बाय 25 टू इक्वेशन 3. म्हणजे इक्वेशन 3 इज डिवायडेड बाय 25. म्हणजे ह्या समीकरणाला 25 न भागायचंय. या सगळ्यांना जर 25 न भागलं तर काय उत्तर येतं पहा. ह्याला जर 25 न भागलं तर इथे येईल x अधिक या ठिकाणी 25 भागलं तर y बरोबर या ठिकाणी येईल 5. तर हे आहे इक्वेशन नंबर 4. हे समीकरण लहान करण्यासाठीचा हा अट्टास आहे, बाकी काही नाही. कारण इथं समीकरण जरी तुम्हाला लहान दिलं असलं तरी यानंतर खूप मोठी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. त्यानंतर आपण इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करणार आहोत. इक्वेशन 2 आहे 15x. म्हणजे या ठिकाणी जे x मोठा आहे ना त्या समीकरणातून दुसरं समीकरण वजा करायचं. 2 मधूनच 1 का करायचं असं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, इफ यू हॅव एनी क्वेश्चन अबाउट व्हाय इक्वेशन फर्स्ट इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 2 or 2 is subtracted from 1, then you listen here. The coefficient of x is greater. म्हणजे जो x चा कोएफिशियंट इथं कोणता मोठा आहे तर हा मोठा आहे. तर हे इक्वेशन मधूनच हे वजा करायचं. म्हणजे याच्यातून हे वजा करायचे आपल्याला. 15x अधिक 10y बरोबर 60. यामधनं आपण हे इक्वेशन वजा करणार आहोत. हे आहे 10x प्लस 15y इज इक्वल टू 65. देन यू कॅन, आता या ठिकाणी वजा करतोय आपण इक्वेशन फर्स्ट सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन 2. हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी सगळ्याचं वजा करत असताना सर्वांचं साईन बदलतं, हे लक्षात ठेवायचं कधी पण. प्लस करत असताना आपण कोणतंही साईन बदललेलं नाही, या सर्वांची बेरीज करून टाकलेली आहे फक्त. पण वजा करत असताना सगळ्यांचं चिन्ह बदलतं. चेंज द साईन ऑफ एव्हरी टर्म. तर या ठिकाणी पहा 15x मधून 10x गेले, या ठिकाणी राहील 5x. हे 10x वजा 5x म्हणजे या ठिकाणी वजा उत्तर येईल वजा 5y बरोबर 65 मधून मायनस 65 म्हणजे मायनस 5. दिस इज इक्वेशन नंबर 5. नाउ दिस इक्वेशन इज डिवायडेड बाय 5. म्हणजे इक्वेशन 5 डिवायडेड बाय 5. म्हणजे इक्वेशन 5 ला 5 न भागूयात. म्हणजे या ठिकाणी राहील x वजा y बरोबर वजा 1. तर हे इक्वेशन नंबर 6. तर आता हे इक्वेशन 4 आणि इक्वेशन 6 किती सोपं वाटते पहा. x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर -1. तर या ठिकाणी आता ह्या दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करायची आहे. म्हणजे ऍडिशन ऑफ इक्वेशन 4 अँड 6. देन यू कॅन गॉट x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x मायनस y इज इक्वल टू -1. Then here after all the addition y cancel and 2x is equal to 5 and -1 means 4 and x is equal to 4/2. Hence value of x is equal to 2. x ची किंमत किती आलेली आहे 2. आता ही दोन किंमत तुम्ही इक्वेशन 4 किंवा इक्वेशन 6 मध्ये ठेवू शकतात. इक्वेशन 4 मध्ये ठेवूयात. x is equal to 2 put in
इक्वेशन 4. तर ही किंमत आपण 4 मध्ये जर ठेवली तर आपण असं लिहू शकतो x प्लस वाय इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू 2 प्लस वाय इज इक्वल टू या ठिकाणी 5 आहे 5. हेन्स y इज इक्वल टू 5 मायनस 2 इज इक्वल टू 3. हेन्स y इज इक्वल टू 3. मीन्स द solution of this equation x y is equal to 2 and 3. म्हणजे ही या समीकरणाची उकल आहे. उकल मीन्स सोल्युशन. तर मित्रांनो, या पद्धतीने आपण याचा जो महत्वाचा जो गाभा आहे की समीकरण कसे सोडवायचे हा ऍक्च्युअल 9वीचा 8वीचा भाग आहे. परंतु या धड्याची सुरुवात होत असताना आपल्याला समीकरण कसे सोडवायचे हा भाग आपल्याला शिकणं गरजेचा होता. आणि या ठिकाणी आपण 3 प्रकारची उदाहरणं पाहिलेली आहेत. पहिली 2 उदाहरणं जनरल होती, हे उदाहरण थोडं स्पेशल होतं. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात पण आलं असेल हे स्पेशल कशासाठी आहे, तर y चा सहगुणक 15, x चा सहगुणक 15, म्हणजे हे सहगुणक असे तिरकस समान असतात. तर याची ही बेस्ट मेथड आहे. दोन्हीची एकदा बेरीज करणं, एकदा वजाबाकी करणं आणि ते सॉल्व्ह करणं. यानंतर पाहूया पुढील भाग. यानंतर पाहणार आहोत आपण काही उदाहरणं जे की प्रॅक्टिस सेट 1.1 मधली आहेत. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून दिला जाणार आहे, प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवून दिला जाणार आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधली सर्व उदाहरणं आपण सोडवून घेणार आहोत जे की महत्वाची आहेत. त्यामधलं पहिलं उदाहरण आहे आणि या ठिकाणी आता जास्त समजावून सांगणार नाही, कारण तुम्हाला आता ही कन्सेप्ट लक्षात आली आहे समीकरण कसं सोडवायचं. तर पहा 3a अधिक 5b बरोबर 26 हे आपलं पहिलं समीकरण आहे, समीकरण 1. आणि a प्लस 5b इज इक्वल टू 22 समीकरण 2. तर या ठिकाणी पहा समीकरण 2 ला जर 3 न गुणलं तर हे सहगुणक सारखे होतात. म्हणून आपण असं लिहूया समीकरण 2 ला 3 ने गुणून, म्हणजेच मल्टिपल बाय इक्वेशन 2 बाय 3 3 ने. म्हणजे या ठिकाणी समीकरण तयार होईल 3a अधिक 15b बरोबर 22 त्रिक 66. म्हणजे हे समीकरण तयार होईल 3 नंबरचं. त्यानंतर पहा आता समीकरण 1 आणि समीकरण 3 मध्ये a चे सहगुणक सारखे आहेत, b चे सहगुणक आणि या ठिकाणी दिलेला आहे. तर 3 मधून 1 वजा करूया. समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करूयात. तर या ठिकाणी जर वजा करायचं असेल तर आपल्याला असं लिहिता येईल 3a अधिक 15b इज इक्वल टू 66. 3a अधिक 5b इज इक्वल टू 26. तर वजा करत असताना सर्वांचं साईन बदललं जातं हे लक्षात ठेवलेलं आहे, आपण सांगितलं होतं यापूर्वी. तर हे 3 कटले, 15b मधून 5b गेले 10b बरोबर या ठिकाणी जर सबस्ट्रॅक्शन केलं तर हे येईल 40. आणि म्हणून b इज इक्वल टू 40/10 इज इक्वल टू 4. म्हणजे तुम्हाला b ची किंमत मिळालेली आहे 4. यू गॉट द व्हॅल्यू ऑफ b इज इक्वल टू 4. पुट धिस व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड. तर इक्वेशन सेकंड मध्येच काय ठेवतोय, कारण या ठिकाणी जास्त गुणाकार वगैरे होणार नाहीत. म्हणून या ठिकाणी a अधिक 5b बरोबर 22, a प्लस 5 इंटू b इज इक्वल टू 4 आलेला आहे इज इक्वल टू 22. a प्लस 20 इज इक्वल टू 22 अँड हेन्स a इज इक्वल टू 22 मायनस 20. म्हणजेच या ठिकाणी a ची किंमत आलेली आहे 2. देन यू गॉट द व्हॅल्यू ऑर इट्स सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. a b इज इक्वल टू a मीन्स 2 अँड b इज इक्वल टू 4. ही या समीकरणाची उकल आहे, म्हणजे इट्स अ सोल्युशन ऑफ धिस इक्वेशन. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7. x प्लस 7y इज इक्वल टू 10 अँड 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. तर आता हा प्रश्न आपल्याला सोडवत असताना पहिलं समीकरण लिहून घेऊया आपण. x अधिक 7y बरोबर 10 इक्वेशन फर्स्ट अँड 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी गुणाकार कोणाचा करायचा, तर या ठिकाणी जर 3 न गुणलात तर तुम्हाला नक्कीच हे
सारखं होईल, कारण इथं 3 आहे तर 3 म्हणजे इक्वेशन फर्स्ट मल्टिपल बाय 3, then you got the equation, new equation 3x plus 21y is equal to 30, and this is equation 3. Now you can subtract equation 3 from 2 or 2 from 3. तर आपण काय करूया, इक्वेशन सेकंड सबस्ट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन 3. तर आता 3 मधून 2 नंबरचं वजा करायचं आहे, तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 3x अधिक 21y बरोबर 30, आणि दुसरी इक्वेशन जे मिळाले आपल्याला 2 नंबरचं 3x वजा 2y बरोबर 7. तर या ठिकाणी हे वजा करायचं म्हणजे काय होईल, हे वजा साईन आहे तर हे इथं साईन बदलेल म्हणजे या ठिकाणी प्लस होईल, या ठिकाणी हे वजाच राहील. तर हे 3x कटलं, हे 21y आणि 2y म्हणजे 23y बरोबर 30 मधून 7 गेले म्हणजे 23, मीन्स y इज इक्वल टू 23/23 is equal to 1. Hence we put or you got the value of y is equal to 1, and this is value putting in equation first. तर पहिल्या समीकरणामध्ये y ची व्हॅल्यू 1 पुट करूयात आपण, म्हणजे x plus 7y is equal to 10, म्हणजेच हे x plus 7 into y is equal to 1 is equal to 10. Then you have x plus 7 is equal to 10, and x is equal to 10 minus 7, and x is equal to 3. In this way you have the solution of that equation is x, y, you can got 3 and 1. So it's a solution of this equation, or म्हणजेच x y ही या समीकरणाची उकल आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे समीकरण सोडवायचं आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. तर आता या ठिकाणी पहिलं समीकरण, याचं जर आपल्याला सोल्युशन लिहायचं असेल 2x प्लस 3y, सॉरी या ठिकाणी 2x मायनस आहे, पुन्हा लिहूयात आपण समीकरण 2x वजा 3y बरोबर 9, समीकरण नंबर 1, आणि 2x प्लस y इज इक्वल टू 13 हे आहे समीकरण 2. तर या ठिकाणी ऑलरेडी x ची व्हॅल्यू सारखी आहे, तर या ठिकाणी कसलाही गुणाकार करायची गरज नाही, कारण चल समान आहेत, म्हणजे डायरेक्ट वजाबाकी केली तरी चालते. म्हणजे आपण असं लिहूया, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करूयात. म्हणजे या ठिकाणी असं लिहिता येईल 2x अधिक y बरोबर 13 आणि 2x वजा 3y इज इक्वल टू 9. वजाबाकी करायचे म्हणजे या ठिकाणी वजा साईन, हे वजा आहे म्हणजे या ठिकाणी प्लस होईल, आणि हे मायनस म्हणजे हे 2x कटलं, हे प्लस y आणि हे प्लस 3y म्हणजे प्लस 4y इज इक्वल टू 13 मधून 9 गेले म्हणजे 4, आणि म्हणून y बरोबर 4/4 इज इक्वल टू 1. तर या पद्धतीनं या ठिकाणी y ची किंमत आलेली आहे 1. आता ही किंमत तुम्ही समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला x ची किंमत मिळत असते, आणि म्हणून y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये जर ठेवली तर समीकरण 1 काय आहे, 2x वजा 3y बरोबर 9, y बरोबर 1 ठेवा या ठिकाणी, म्हणजे 2x वजा 3 गुणिले 1 बरोबर 9, 2x वजा 3 बरोबर y. आता हे वजा 3 इकडे गेल्यानंतर प्लस होत असतं. हे सगळे नियम तुम्हाला माहित असतील असं समजूनच मी शिकवतोय. जर काही माहित नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. तर हे आलं 2x बरोबर 9 प्लस 3, 2x इज इक्वल टू 12 and x is equal to 12/2 is equal to 6. And so you can got here x is equal to 6 and y is equal to 1, and the solution of this equation x y 6 and 1. तर ही या समीकरणाची उकल आहे. या पद्धतीने आपण हे समीकरण सोडवत आहोत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे 5m वजा 3n इज इक्वल टू 19 आणि m वजा 6n इज इक्वल टू -7. तर या ठिकाणी पहिलं समीकरण आहे. तर याचं सोल्युशन पाहत असताना 5m minus 3n is equal to 19 and m minus 6n is equal to -7. This is equation first. This is equation second. तर या ठिकाणी आपल्याला जर समजा समान करायचे असेल तर या ठिकाणी समीकरण 2 ला 5 न गुणा किंवा समीकरण 1 ला 2 न गुणलं तरी चालतं. तुमच्या मनाने आहे, लक्षात घ्या. तुम्हाला याचे सहगुणक सारखे करायचेत का याचे सहगुणक सारखे करायचेत. आपण या ठिकाणी ह्या n चे करूयात. समीकरण 1 ला इक्वेशन फर्स्ट इज मल्टिपल बाय 1 ला 2 ने गुणूयात. म्हणजे या ठिकाणी समीकरण होईल 2 न गुणल्यानंतर 10m वजा 6n इज इक्वल टू 38 and this is equation 3. now इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 वजा करा म्हणजे समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करूयात. म्हणजेच असं लिहिता येईल आपल्याला 10m minus 6n is equal to 38. त्यानंतर m minus 6n is equal to -7. तर हे सबट्रॅक्ट करत असताना काय होईल पहा. या ठिकाणी हे मायनस, इथं मायनस आहे म्हणून या ठिकाणी प्लस साइन, हे मायनस आहे म्हणून इथं प्लस साइन. म्हणजे फक्त मायनस किंवा वजाबाकी करत असतानाच आपण दुसऱ्या इक्वेशनचे चिन्ह बदलत असतो किंवा साइन बदलत असतो. तर हे प्लस आणि हे मायनस. तर पहा 10m मधून 1m गेलं 9m, हे -6 प्लस 6 हे कटलं. या ठिकाणी इज इक्वल टू 38 आणि हे +7 म्हणजे 45. म्हणजे या ठिकाणी 9m इज इक्वल टू 45. सो m इज इक्वल टू 45/9 इज इक्वल टू 5. म्हणजे 9 × 9 9 × 5 = 45. म्हणून m ची किंमत किती आली 5. आता ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये किंवा 1 मध्ये ठेवूयात. m बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. Put the value m is equal to 5 in equation first. You can write down now 5m minus 3n is equal to 19 and you can got after putting 5 is equal to 5 minus 3n is equal to 19, 25 minus 3n is equal to 19. Then 25 is subtract from here. 3n is equal to 25 minus 25 minus 3n is equal to -6 and n is equal to -6/-3. 3 1s are 3, 3 2s are 6 and minus minus plus, hence n is equal to 2. So you can got the solution of this equation mn, the solution of this equation 5 and 2. म्हणजे या समीकरणाची जी उकल आहे ती आहे 5 आणि 2. तर या पद्धतीने तुम्ही हे समीकरण सोडवून घेऊ शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 5x अधिक 2y बरोबर -3 आणि x अधिक 5y बरोबर 4. तर लक्षात ठेवा, पुन्हा हेच समीकरण आपल्याला जर सोडवायचं असेल तर कोणत्या पद्धतीने आपण सोडवून घ्यायचं. अतिशय सोपी उदाहरण आहेत आणि यासारखं एक उदाहरण 100% परीक्षेला तुम्हाला असणार आहे, लक्षात ठेवा. तर या ठिकाणी 5x + 2y इज इक्वल टू -3. त्यानंतर x + 5y इज इक्वल टू 4. हे आहे समीकरण 2. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टेप तुम्हाला सांगितली जाईल. कुठेही डायरेक्ट उत्तर दिलं जाणार नाही. प्रत्येक स्टेपचं कारण सांगितलं जाईल. यू हॅव ऑल रिझन ऑफ एव्हरी स्टेप. देन यू कॅन सॉल्व एनी क्वेश्चन विथ सिंपल वे. तर या ठिकाणी पहा, आता आपल्याला समीकरण 1 माहिती आहे, समीकरण 2 माहिती आहे. या ठिकाणी x चा सहगुणक आहे 5. तर समीकरण 2 ला जर 5 न गुणलं तर या ठिकाणी पण 5 येऊ शकतं. म्हणून आपण असं लिहू शकतो इक्वेशन सेकंड मल्टिपल बाय 5. तर 5 न जर ह्याला मल्टिपल केलं तर काय होईल, हे 5x + 25y इज इक्वल टू 20 and this is equation number 3. Now subtract equation number 1 from 3. Equation 1
subtract from equation 3. Then you can got 5x plus 25y is equal to 20 and equation first आहे 5x plus 2y is equal to -3. Subtraction करत असताना किंवा when you can subtract change the sign of second equation minus इथं मायनस ऑलरेडी आहे तर या ठिकाणी प्लस होईल म्हणजे हे x 5x कटेल आणि हे 25 minus 2y 23y is equal to 20 plus 3 23 and hence here you can write down 23y is equal to 23 y is equal to 23 upon 23 is equal to 1 means the value of y is equal to 1 y is equal to 1 put in equation first तर y is equal to 1 जर आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवली तर 5x plus 2y is equal to -3 5x plus 2 into 1 is equal to -3 5x is equal to -3 आणि हे 2 इकडे आल्यानंतर -2 होईल 5x is equal to -5 आणि x is equal to -5/5 म्हणजेच x बरोबर -1. So the solution of this equation xy -1 and 1. So in this way you can find out the solution of any equation with simply way. यानंतर पाहूया we can see the next example or next problem. Next problem is here 1/3x plus y is equal to 10/3 and 2x plus 1/4 y is equal to 11/4. तर या ठिकाणी जे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला वाटतं की हे खूपच अवघड आहे 1/3x अधिक y बरोबर 10/3 हे इक्वेशन फर्स्ट आहे आणि दुसरं आहे 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 हे आहे इक्वेशन सेकंड. तर या सर्वांचं सोल्युशन पाहत असताना किंवा हे सोडवत असताना घाबरायचं नाही. कोणतंही गणित बघितलं की त्याला भिडायचं. म्हणजे जसं एखादा आपल्याला शत्रू समोर दिसला ना, जसं सैनिक एकमेकावर तुटून पडतात तसं हे गणित दिसलं की आपण त्याच्यावर तुटूनच पडायचं. तर ते नेमकं कसं पडायचं किंवा कसं आपण हे सॉल्व्ह करू शकतो तर डोकं शांत ठेवा, विचार करायला शिका. या ठिकाणी छेदामध्ये 3 दिसते सगळीकडे, या ठिकाणी छेदामध्ये 4 दिसते. आपल्याला हे 3 नको आहे ना, मग ह्याला 3 न गुणून टाकायचं. सगळ्यात सिंपल वे, इफ यू डोंट हॅव 3 इन डिनोमिनेटर यू मल्टिपल ऑल इक्वेशन बाय 3. इफ यू डोंट हॅव डिनोमिनेटर 4 मल्टिपल इक्वेशन बाय 4. इन दिस वे यू कॅन सॉल्व इक्वेशन फर्स्ट multiple by 3 and equation second multiple by 4. Then you can got the new equation. जर तुम्ही पहिल्या इक्वेशनला 3 न गुणलात तर या ठिकाणी उत्तर येईल x अधिक 3y बरोबर 10. हे झालं इक्वेशन नंबर 4. आणि दुसऱ्या इक्वेशनला जर 4 न गुणलात तर 8x अधिक y बरोबर 11. हे झालं इक्वेशन नंबर 5. आता तुम्हाला अगदी पहिल्यासारखी सिंपल इक्वेशन दिसत आहेत. तर हे इक्वेशन तुम्ही आता सॉल्व्ह करू शकतात. तर यानंतर हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, सॉल्विंग धिस इक्वेशन, आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी सिंपल फॉर्म करून दिलेला आहे. तर या ठिकाणी आता 8 न गुणा पहिल्या समीकरणाला, मग पुन्हा यांचा गुणाकार वजाबाकी बेरीज करून तुम्ही हे उदाहरण सोडवायचं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. तर या ठिकाणी पहा, हे जर समीकरण आपण लिहिलं तर 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. तर तुम्हाला या पद्धतीचं समीकरण आवर्जून सोडवून दिलेलं होतं. हा एक टाईपच आहे आणि यासारखं गणित हमखास विचारण्याची शक्यता आहे. हे महत्वाचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. IMP क्वेश्चन हा नाही पण याच्या सारखा. तर या ठिकाणी 99x आणि 99y. तर या ठिकाणी पहा, ह्या समीकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे 99x 99y 101y 101x हे तिरकस समान असतात. त्याचे सहगुणक हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे.
तर हे समीकरण सोडवत असताना या समीकरणाची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची. म्हणजे इक्वेशन जर याला नाव दिलं आपण 1 आणि 2, ऍडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर यांची बेरीज करा म्हणजे किती होईल? हे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. या सगळ्यांची जर बेरीज केली तर हे 99 आणि 101 म्हणजे हे 200x अधिक 200y बरोबर 1000. हे मिळाल्यानंतर या सर्वांना पुन्हा 200 ने भागायचे. हे समीकरण 3 जर असेल आपण इक्वेशन 3, तर समीकरण 3 ला 200 ने भागूयात. म्हणजे या ठिकाणी राहील x प्लस y बरोबर 5 आणि हे असेल इक्वेशन नंबर 4. त्याच पद्धतीनं या इक्वेशनची पुन्हा वजाबाकी करायची आहे. म्हणजे इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन 2. 2 मधून 1 वजा करूयात म्हणजे 101x अधिक 99y बरोबर 501. 99x अधिक 101y बरोबर 499. वजाबाकी करत असताना दुसऱ्याचे साईन बदलतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी वजाबाकी केल्यावर आलं 101 मधून 99x केले म्हणजे 2x, 99y मधून 101y म्हणजे वजा 2y बरोबर 2. आता हे इक्वेशन आलेलं आहे आपलं 5. तर इक्वेशन 5 डिवायडेड बाय 2. तर याला पुन्हा 2 न भागायचं म्हणजे हे होईल x वजा y बरोबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन 4 आणि 6 ची पुन्हा बेरीज करायची. लक्षात ठेवा, दिलेल्या 2 समीकरणाची एकदा बेरीज करून भागाकार, वजाबाकी करून भागाकार, आलेले नवीन 2 समीकरणं यांची एकदा बेरीज करा. आता म्हणजे इक्वेशन 4 अँड इक्वेशन 6 या दोन्हीची ऍडिशन करायची आपल्याला. म्हणजे आपण असं लिहू शकतो x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1. यांची बेरीज जर केली तर y कटलं आणि या ठिकाणी येईल 2x बरोबर 6. 2x बरोबर 6 म्हणजेच x बरोबर 3. आता ही जर व्हॅल्यू आपण या समीकरणामध्ये ठेवली x बरोबर 3, तर म्हणजे आपण असं लिहू शकतो 3 अधिक y बरोबर 5 आणि म्हणून y बरोबर 2. इन दिस वे वी हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ x अँड y 3 and 2. तर या पद्धतीने तुम्ही हे समीकरण सोडवू शकतात आणि हे समीकरण अतिशय महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं समीकरण आहे आणि या ठिकाणी इतक्या क्रिया कराव्या लागतात. एकदा बेरीज, भागाकार, वजाबाकी, भागाकार, पुन्हा बेरीज, पुन्हा किंमत ठेवणे आणि या पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252. तर या ठिकाणी पुन्हा लक्षात ठेवा, हा प्रश्न सोडवत असताना 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252 हे इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, पुन्हा 49 दिसतंय, 57. तर यासारखं जर समीकरण असेल तर यांची एकदा बेरीज, एकदा वजाबाकी ठरलेलंच आहे. मग आपण समीकरण 1 व 2 ची बेरीज करूयात. म्हणजेच 49x वजा 57y बरोबर 172, 57x वजा 49y बरोबर 252. 49 आणि हे 7 आणि 9 16ला 6 चली 1 म्हणजे 106x वजा 106च y येत असते, हे पण लक्षात ठेवा. बरोबर 2 आणि 2 4, 7 आणि 5 12ला 2 चली 1 424. या सर्व समीकरणाला 106 ने भागा. हे जर समीकरण नंबर 3 असेल तर समीकरण 3 ला 106 ने भागा. 106 ने भागल्यानंतर काय होईल? x वजा y बरोबर या ठिकाणी येईल 4. तर हे असेल समीकरण नंबर 4. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे समीकरण नंबर 4 मिळणं आपल्याला. त्यानंतर या 2 समीकरणाची पुन्हा एकदा वजाबाकी करा.
म्हणजे समीकरण 2 मधून 1 वजा करूयात. तर काय होईल पहा, 57x वजा 49y बरोबर 252. 49x वजा 57y बरोबर 172. यांची वजाबाकी करत असताना पहा या ठिकाणी आता हे मायनस चिन्ह होईल, या ठिकाणी हे प्लस होईल, या ठिकाणी मायनस होईल. 57 मधून 49 गेले तर या ठिकाणी राहील 8x. तर या ठिकाणी हे प्लस 57 आहे म्हणजे प्लस 8y बरोबर या ठिकाणी वजाबाकी जर केली आपण तर हे 0. 15 मधून 7 गेले 8 म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 8x अधिक 8y बरोबर 80. समीकरणाला हे समीकरण जर नंबर 5 असेल, समीकरण 5, तर समीकरण 5 ला 8 ने भागा म्हणजे आपल्याला मिळेल x अधिक y बरोबर 10 आणि हे असेल आपलं समीकरण नंबर 6. तर इथपर्यंत आपण सोडवलेला आहे. आता या नंतरच्या स्टेप तुम्हाला सोडवायच्या आहेत. x वजा y बरोबर 4 आणि x अधिक y बरोबर 10 या दोन्हीची एकदा बेरीज करा, तुम्हाला x ची किंमत मिळेल. त्यानंतर समीकरणामध्ये ठेवा, तुम्हाला पुढच्या सर्व किमती मिळतील. तर या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे 3 पॉइंट पाहिलेले आहेत. त्या 3 पॉइंट मधला पहिला पॉइंट आज कव्हर झालेला आहे. यानंतर जो नेक्स्ट व्हिडिओ असेल त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावा, यानंतर जो पुढचा पार्ट असणार आहे किंवा सेकंड भाग असणार आहे आपला, यामध्ये ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे 2 चलातील समीकरणाचा आलेखाचा वापर कसा करायचा किंवा त्याचा आलेख कसा काढायचा, म्हणजेच हाऊ टू ग्राफ ऑफ 2 व्हेरिएबल इक्वेशन. त्यानंतर डिटर्मिनंट मेथड, निश्चयक पद्धती काय आहे, क्रॅमर्स रूल, क्रेमरची पद्धती काय आहे, हा भाग आपण सेकंड व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ क्लास जॉईन करावा लागेल. व्हिडिओ क्लास जॉईन केल्यानंतरच तुम्हाला पुढील व्हिडिओ पाहता येतील. पुढील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर व्हिडिओ क्लास आजच जॉईन करा. आणि जर तुम्हाला हा डेमो क्लास आवडला असेल तर प्रत्येक घटक आपल्याला याच पद्धतीने शिकवला जाणार आहे. आणि महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी काय सांगतो मी तुम्हाला, संपूर्ण सिलेबस हा डिसेंबर 31 तारखेपर्यंत कव्हर केला जाईल. 31 म्हणजे डिसेंबर पर्यंत तुमचा गणित आणि बीजगणित म्हणजे पार्ट 1 अँड पार्ट 2 वी कॅन ऑल कव्हर दिस सिलेबस अप टू डिसेंबर एंड. म्हणजे तुम्हाला डिसेंबर एंड पर्यंत पूर्ण सिलेबस पाहायला भेटेल. तुम्हाला जर हा डेमो क्लास आवडला असेल तर तुम्ही आजच व्हिडिओ क्लास जॉईन करा, कारण यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर दिसणार नाही. तुम्हाला जर यासारखे व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही हा क्लास जॉईन करून घ्या. आणि हा डेमो क्लास तुम्ही पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. क्लास जॉईन करण्यासाठी लगेच व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142. या नंबरला व्हॉट्सअप करा आणि व्हिडिओ क्लास जॉईन करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.